एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बी-एड प्रवेश परीक्षा संपूर्ण जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील, ते आपण या ठिकाणी पाहणार आहे मित्रांनो. तुम्ही जर बी-एड सी-ई-टीची तयारी करत असाल, तर त्यासाठी मित्रांनो IMP असा आपण एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे मित्रांनो. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली पहा. बी-एड सी-ई-टीचा स्पेशल WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे पहा. तर त्या ग्रुपची लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ग्रुपवरती हॉल तिकीट संदर्भामध्ये अपडेट, त्याचप्रकारे पेपरविषयी सगळी महत्त्वाची माहिती, चालू घडामोडी सगळं तुम्हाला त्या ग्रुपवरती मिळणार आहे. त्यामुळं तुम्ही तो ग्रुप नक्की जॉइन करा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण तो ग्रुप तयार केलेला आहे पहा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ग्रुपची लिंक आहे. आणि जर कोणाला जॉइन होता येत नसेल, तर जो काही नंबर दिसतोय माझा, त्याला तुम्ही SMS करा WhatsAppला. मला हाय करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये ग्रुपची लिंक पाठवेल किंवा तुम्ही डायरेक्ट कमेंट बॉक्समध्ये किंवा जो काही व्हिडिओचा डिस्क्रिप्शन बॉक्स आहे, त्यामध्ये जाऊन तुम्ही लगेच जॉइन होऊ शकता त्यावर क्लिक करून. बरोबर? चला आपण आता प्रश्नाकडे वळूयात. भारताने राज्यघटनेचा स्वीकार टिंब-टिंब रोजी केला. तर कधी केला होता? 26 नोव्हेंबर 1949ला मित्रांनो भारताने राज्यघटनेचा स्वीकार केला होता. लक्षात ठेवायचं आहे. 26 नोव्हेंबर 1949ला स्वीकार केलेला आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, कोणत्या दिवसापासून भारतीय राज्यघटना अंमलात आली? तर मित्रांनो 26 जानेवारी 1950 लक्षात ठेवा. 26 जानेवारी 1950ला मित्रांनो भारतीय राज्यघटना अंमलात आली पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, हा भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. तर आपल्या सर्वांना माहिती आहे स्वातंत्र्य दिन कधी असतो, तर 15 ऑगस्ट 1947ला आपल्या या ठिकाणी स्वातंत्र्य दिन आहे पहा. घटना समितीचे अध्यक्ष टिंब-टिंब होते. तर मित्रांनो घटना समितीचे अध्यक्ष कोण होते पहा? डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते पहा. ऑप्शन क्रमांक ब, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोण होते? म्हणजे कोणत्या समितीचे अध्यक्ष होते? तर मित्रांनो लक्षात ठेवा, घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतीय राज्यघटना ही जगातील टिंब-टिंब राज्यघटना आहे. तर मित्रांनो सर्वात मोठी लिखित, ऑप्शन क्रमांक अ, सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, हे भारतीय संविधानाचे 2 भाग आहेत. तर बघा, कायदेशीर आणि कायदेबाह्य हे काय आहेत मित्रांनो? भारतीय संविधानाचे काय आहेत पहा? 2 भाग आहेत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय राज्यघटनेमध्ये टिंब-टिंब आहेत. तर भारतीय राज्यघटनेमध्ये 355 कलमे आणि 10 परिशिष्टे आहेत. समजलं? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी किती कालावधी लागला होता? तर ऑप्शन क्रमांक क, 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी एवढा वेळ लागला होता पहा. मित्रांनो भारताने टिंब-टिंब शासन व्यवस्थेचा स्वीकार केला आहे. तर मित्रांनो भारताने कोणत्या? तर ऑप्शन क्रमांक ड, सांसदीय शासन व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे पहा. भारतीय संविधान हे टिंब-टिंब आहे. तर अंशतः संघात्मक आणि अंशतः एकात्मक आहे पहा. भारतामध्ये कोणतं नागरिकत्व आहे? भारतामध्ये टिंब-टिंब नागरिकत्व आहे, तर एकेरी नागरिकत्व आहे पहा. चा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला या ठिकाणी मी 10,000 IMP प्रश्न देणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे बघा, लवकरात लवकर घ्यायची पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा, आता फक्त आपल्याकडे थोडेच दिवस बाकी आहेत पहा. आणि योग्य दिशेने अभ्यास केला तरच आपल्या या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. तरच आपल्याला या ठिकाणी चांगल्या प्रकारे मार्क मिळणार आहेत पहा. बघा 10,000 IMP प्रश्न मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, या नंबरला 93 25 23 08 40 या नंबरला काय करायचं आहे, ₹399 बघा, ₹399 फोनपे आणि गुगल पे करायचे आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. तर मी तुम्हाला सगळे प्रश्न देणार आहे पहा. यामध्ये तुमचा सगळा अभ्यास कव्हर केला जाणार आहे. आणि लेटेस्टच्या ज्या काही चालू घडामोडी या सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत पहा. फक्त ₹399 मिळणार आहेत पहा. असे पण पैसे आपण कुठं पण खर्च करतो, परंतु योग्य दिशेने अभ्यास केला आणि कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी तुम्हाला 10,000 IMP प्रश्न मिळणार आहेत 399 मध्ये. लवकरात लवकर घ्या पहा, नंतरून घेऊन काही फायदा नाही. कारण की आता जर तुम्ही घेतलं तर जास्तीत जास्त तुमची रिव्हिजन होईल आणि जास्तीत जास्त स्कोर तुमचा वाढेल. कारण की रिव्हिजनला खूप महत्त्वाचं आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. फोनपे नंबर आपला 93 25 23 08 40 आहे. किंवा हा जो काही QR कोड दिसतोय हा सुद्धा स्कॅन करून तुम्ही ₹399 पाठवू शकता. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी तयार केलेले आहेत पहा. भारताने संसदीय शासन व्यवस्थेची पद्धत कोणाकडून घेतली आहे? तर इंग्लंडकडून मित्रांनो भारताने संसदीय शासन व्यवस्थेची पद्धत घेतलेली इंग्लंडकडून. नेक्स्ट मित्रांनो, भारताने संघराज्य पद्धतीचा स्वीकार टिंब-टिंबकडून केला आहे. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक क, अमेरिका. लक्षात ठेवा, संघराज्य पद्धतीचा स्वीकार कुठून केलेला आहे? अमेरिका. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, नीती निर्देशक तत्वाची प्रेरणा भारताने कोणत्या देशाकडून घेतली आहे? तर नीती निर्देशक तत्वाची जी काही प्रेरणा आहे मित्रांनो, ही आयर्लंडकडून घेतलेली. लक्षात ठेवा, आयर्लंड. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगास NJSC खालीलपैकी कोणत्या असंवैधानिक
घोषित केला आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल पहा, ऑप्शन क्रमांक भारतीय सर्वोच्च न्यायालयाने. ऑप्शन क्रमांक याचं काय पहा, बरोबर उत्तर आहे पहा. मूळ भारतीय राज्यघटनेमध्ये किती मूलभूत अधिकार होते? तर किती होते मित्रांनो? याचं योग्य उत्तर आहे पहा, ऑप्शन क्रमांक 7. सध्या मूलभूत अधिकारांची संख्या किती आहे? तर किती मित्रांनो मूलभूत अधिकार? 6 इतके आहेत पहा. 44व्या घटना दुरुस्तीनुसार कोणता मूलभूत अधिकार रद्द केला आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, कोणता केलेला आहे? संपत्तीचा. ऑप्शन क्रमांक संपत्तीचा अधिकार या ठिकाणी रद्द केलेला आहे पहा. याचा समावेश मूलभूत अधिकारामध्ये होत नाही. तर प्रदूषणमुक्त पर्यावरण याचा समावेश मित्रांनो याचा मूलभूत अधिकारामध्ये होत नाही पहा. भारतीय राज्यघटनेमध्ये अधिकाराच्या समवर्ती सूचीची कल्पना कोणाकडून घेण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक ऑस्ट्रेलियाकडून मित्रांनो ही घेण्यात आली पहा. विपक्ष नेता हा अशा समितीचा एक सदस्य असतो की ज्याची निवड कोण करत असतं? तर केंद्रीय सूचना आयुक्त करत असतात पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला, तरी 26 जानेवारी 1950 पर्यंत त्याला वसाहतीचे राज्य म्हटलं जात होतं. याचं कारण विचारलंय. तर मित्रांनो याचं कारण काय आहे? तर स्वतंत्र भारताची राज्यघटना काय होती? अस्तित्वामध्ये नव्हती. हे याचं कारण आहे पहा. भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणता मूलभूत हक्क नाहीये? तर भारतीय संविधानानुसार कोणता मूलभूत हक्क नाहीये? तर ऑप्शन क्रमांक मालमत्तेचा हक्क. लक्षात ठेवा, मालमत्तेचा. 42व्या घटना दुरुस्तीने घटनेच्या उद्देश पत्रिकेमध्ये कोणत्या शब्दाचा समावेश करण्यात आला होता? तर समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता. म्हणजे वरीलपैकी सर्व शब्दांचा या ठिकाणी समावेश करण्यात आला होता पहा. भारतामध्ये अंतिम सत्ता कोणाच्या हाती आहे? तर भारतामध्ये अंतिम सत्ता ही जनतेच्या हातामध्ये पहा. भारतामध्ये प्रजासत्ताक राज्य पद्धती आहे याचं कारण विचारलंय. तर मित्रांनो प्रजासत्ताक का आहे? तर राज्यकारभार जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींमार्फत चालतो, हे एक याचं बरोबर आहे. आणि अंतिम सत्ता जनतेच्या हाती आहे. म्हणजे 1 आणि 3 ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक याचं योग्य उत्तर आहे पहा. भारतीय राज्यघटनेमध्ये टिंबटिंब न्यायाची हमी दिली जाते. तर बघा, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय या तिन्ही पण न्यायाची हमी मित्रांनो भारतीय राज्यघटनेमध्ये दिली जाते पहा. भारतीय राज्यघटनेमधील समतेचे तत्व असं सांगतं. तर काय सांगतं मित्रांनो समतेचं तत्व? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, कायद्यासमोर सर्व समान राहतील. त्याच्यानंतर पहा मित्रांनो, प्रत्येकाला व्यक्तिमत्व विकासाची समान संधी राहील. तो ऑप्शन क्रमांक आणि हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. राज्यघटनेमधील सर्वात मोठी घटना दुरुस्ती कोणती आहे? तर मित्रांनो 42वी घटना दुरुस्ती ही याचं बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा, 42वी घटना दुरुस्ती. मूलभूत अधिकाराशी संबंधित कलमे कोणती आहेत? तर मित्रांनो मूलभूत अधिकाराशी संबंधित कलमे ऑप्शन क्रमांक मित्रांनो कलम 12 ते 15. कलम 12 ते 15 हे काय आहेत पहा, मूलभूत अधिकाराशी संबंधित कलमे आहेत. नेक्स्ट आहे पहा, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या घटना दुरुस्तीनुसार पंचायतींना सर्वाधिक संविधानिक दर्जा दिला आहे? बघा याचं योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 73व्या घटना दुरुस्तीनुसार पंचायतींना मित्रांनो संविधानिक दर्जा दिलेला आहे. संसदेने मागासलेल्या जाती जमातीसाठी राखीव जागा ठेवल्यामुळे नागरिकांच्या तर बघा समानता या मूलभूत अधिकाराचा भंग होत नाही. ऑप्शन क्रमांक याचं बरोबर उत्तर आहे पहा. कशाचा समावेश स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये होत नाही? तर मित्रांनो पहा, धार्मिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार, शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार, अतिरेकी संघटना स्थापन करण्याचा अधिकार, म्हणजे वरीलपैकी सर्व याचा काय होत नाही मित्रांनो, स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये समावेश होत नाही. राज्यघटनेने नागरिकांना स्वातंत्र्याचा अधिकार दिल्यामुळे काय पहा, राज्यघटनेने नागरिकांना स्वातंत्र्याचा अधिकार दिल्यामुळे सार्वजनिक हिताच्या दृष्टीने सरकार आवश्यक बंधन घालू शकतं. ऑप्शन क्रमांक पुढचा प्रश्न मित्रांनो, धर्म स्वातंत्र्याच्या अधिकारामुळे काय झालं? तर बघा, प्रत्येक नागरिक कोणताही धर्म स्वीकारू शकतो पहा, पहिलं ऑप्शन पण बरोबर आहे. त्याच्यानंतर शिक्षण संस्थेमधून सक्तीचे धार्मिक शिक्षण देता येणार नाही, बघा हे सुद्धा बरोबर आहे. आणि नागरिकांना स्वतःच्या धर्माचा प्रचार प्रसार करता येतो. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं 1, 3 आणि 4 हे वाक्य बरोबर आहेत पहा. ऑप्शन क्रमांक याचं योग्य उत्तर आहे पहा. 1, 3 आणि 4 मित्रांनो हे ऑप्शन बरोबर आहेत. चला पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मतानुसार टिंबटिंब म्हणजे भारतीय राज्यघटनेचा आत्मा आणि हृदय होय. तर मित्रांनो घटनांचा उपायांचा अधिकार हे काय मित्रांनो भारतीय राज्यघटनेचा आत्मा आणि हृदय पहा. समजलं?
आत्मा आणि हृदय कोणत्याही घटनात्मक उपायांचा अधिकार. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, एखाद्या व्यक्तीला न्यायालयामध्ये हजर करण्याविषयीचा न्यायालयीन आदेश तर बंदी प्रात्यक्षिकरण याचं योग्य उत्तर आहे पहा. करण्याविषयीचा जो काही न्यायालयीन आदेश हा बंदी प्रात्यक्षिकरण म्हणून ओळखला जातो. कोणत्या आदेशाद्वारे न्यायालय त्याचं कर्तव्य पालन करण्याची आज्ञा देतं? तर परमादेश. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक अ. नेक्स्ट मित्रांनो, अधिकारपुच्छा म्हणजे काय? प्रश्न आहे, अधिकारपुच्छा म्हणजे काय? तर कोणत्या अधिकाराने एखादे काम केले किंवा एखादे पद ग्रहण केले असं विचारणे. पुढचा प्रश्न मित्रांनो, प्रतिबंध म्हणजे काय? तर प्रतिबंध म्हणजे कनिष्ठ न्यायालयाच्या अधिकार कक्षेमध्ये नसलेला खटला वरिष्ठ न्यायालयाकडे हस्तांतरित करणे. ऑप्शन क्रमांक अ याचं योग्य उत्तर आहे पहा. भारतीय नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश. तर बघा, भारतीय नागरिकांचा मूलभूत कर्तव्यांचा समावेश 42व्या घटना दुरुस्तीनुसार केला गेला. कितव्या? 42व्या. पुढचा प्रश्न मित्रांनो, नागरिकांना मूलभूत कर्तव्यांची संख्या किती आहे? तर मूलभूत कर्तव्य किती मित्रांनो? 10 मूलभूत कर्तव्य आहेत. नेक्स्ट मित्रांनो, राजनीतीची मार्गदर्शक तत्वे. तर राज्यनीतीची मार्गदर्शक तत्वे आपल्याला विचारलंय, तर सरकारवर बंधनकारक नाहीत पहा. लक्षात ठेवा, बंधनकारक नाहीत. तत्व आणि मूलभूत अधिकार यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाल्यास तर मित्रांनो मार्गदर्शक तत्वांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येतं. ऑप्शन क्रमांक ब. पुढचा प्रश्न मित्रांनो, ग्रामपंचायतीची स्थापना सर्वांना समान सामाजिक कायदा, स्वतंत्र न्याय विभाग आणि परराष्ट्र संबंध इत्यादीचा समावेश टिंबटिंबमध्ये होतो. तर कशामध्ये होतं मित्रांनो? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, राजकीय तत्वामध्ये होतो पहा. समजलं? चला पुढचा प्रश्न मित्रांनो, राजनीतींच्या सामाजिक मार्गदर्शक तत्वानुसार सरकारने हे केलं पाहिजे. तर काय केलं पाहिजे मित्रांनो? 14 वर्षाखालील सर्वांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण दिलं पाहिजे. नागरिकांचं आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मादक पेयावर बंदी. म्हणजे वरील सर्व याचं काय पहा? बरोबर उत्तर आहेत पहा. आर्थिक तत्वांतर्गत या बाबी येतात. तर राजनीतीच्या आर्थिक तत्वांतर्गत कोणत्या बाबी येतात? तर मित्रांनो, प्रत्येक स्त्री पुरुषाला समान वेतन आणि कामगार हितासाठी प्रयत्न. म्हणजे अ आणि क याचं बरोबर उत्तर आहे पहा. सरकारने मार्गदर्शक तत्व अंमलात आणली नाहीत तर मार्गदर्शक तत्वे अंमलात आणली नाहीत तर न्यायालयामध्ये दाद मागता येत नाही. ह्याचं काय पहा? योग्य उत्तर आहे पहा. भारतीय संसदेमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो? तर राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा याचा समावेश होतो. ऑप्शन क्रमांक अ याचं योग्य उत्तर आहे पहा. संसदेशी संबंधित कलम कोणते आहेत? तर कलम 79 ते 122 याचं काय पहा? योग्य उत्तर आहे पहा. 79 ते 122. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संसद टिंबटिंब आहे. तर भारतीय संसद मित्रांनो कशी आहे? द्विग्रही आहे. लक्षात ठेवायचं, द्विग्रही. नेक्स्ट मित्रांनो, कोणत्या संसदेचे 2 सभागृह आहेत? तर लोकसभा आणि राज्यसभा हे काय मित्रांनो? संसदेचे 2 सभागृह आहेत. चला पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपती हा. तर राष्ट्रपती हा मित्रांनो कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसतो. लक्षात ठेवायचं आहे पहा. पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब हे भारतीय संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे. तर राज्यसभा हे भारतीय संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे पहा. टिंबटिंब हे भारतीय संसदेचं कनिष्ठ सभागृह आहे. तर लोकसभा मित्रांनो हे काय पहा? कनिष्ठ सभागृह आहे. लोकसभेचे अधिकार राज्यसभेपेक्षा कसे असतात? तर लोकसभेचे अधिकार राज्यसभेपेक्षा मित्रांनो जास्त आहेत पहा. लक्षात ठेवायचं, जास्त. भारतात न्यायालयांची रचना टिंबटिंब आहे. तर कशी मित्रांनो? ऑप्शन क्रमांक ग, एक सूत्री पहा. घटनेनुसार राज्यसभेची कमाल सदस्य संख्या किती आहे? तर किती मित्रांनो? 250. किती पहा? 250. पुढचा प्रश्न पहा, राष्ट्रपती राज्यसभेमध्ये किती सदस्याची नियुक्ती करतो? तर 12 सदस्याची नियुक्ती करतो मित्रांनो. किती? 12. राज्यसभेतील सदस्य निर्वाचित असतात. तर राज्यसभेमध्ये 238 सदस्य मित्रांनो या ठिकाणी निर्वाचित असतात पहा. राज्यसभेमध्ये सर्वाधिक प्रतिनिधी कोणत्या राज्याचे आहेत? तर मित्रांनो आपल्या सगळ्याला माहिती आहे कोणत्या राज्याचे आहेत? यूपी म्हणजे उत्तर प्रदेशचे सर्वाधिक प्रतिनिधी आहेत पहा. राज्यसभेमध्ये सर्वात कमी प्रतिनिधी बघा मणिपूरचे पण आहे, त्रिपुराचे पण आहे, पौंडे म्हणजे वरील सर्वांचे कमी आहेत पहा. इंग्लंडची राज्य घटना कशी आहे? तर मित्रांनो परिवर्तनीय आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे, परिवर्तनीय. राज्यसभेच्या सदस्याची किमान वयोमर्यादा किती आहे? तर मित्रांनो 30 वर्ष याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 30 वर्ष. मतदान यादीमध्ये नाव येण्यासाठी आवश्यक किमान वय किती असतं?
तर 18 वर्ष झालं पाहिजे पहा मतदान करण्यासाठी. नेक्स्ट आहे पहा, कोणती व्यक्ती राज्यसभेचे सदस्यत्व प्राप्त करू शकत नाही? तर मित्रांनो, सरकारी नोकर पहा, दिवाळखोर, गुन्हेगार, वरील सर्व पहा ह्या राज्यसभेचं सदस्यत्व प्राप्त करू शकत नाही. पक्ष ही व्यक्ती राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही ठिकाणी निवडून आले तर काय होऊ शकतं? तर कोणत्याही एका सभागृहाचं ती सदस्यत्व स्वीकारू शकते पहा. समजलं? कोणत्याही एका. सभासदाच्या अपात्रतेसंबंधी अंतिम निर्णय घेतो. तर मित्रांनो, सभासदाच्या अपात्रतेसंदर्भात अंतिम निर्णय कोण घेतं? त्याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक राष्ट्रपती. याचं योग्य उत्तर मित्रांनो राष्ट्रपती. अमेरिकेची राज्यघटना कशी आहे? तर परिदृढ आहे पहा. लक्षात ठेवा परिदृढ. परिदृढ शब्द या ठिकाणी परिदृढ. राज्यसभा हे टिंबटिंबचं सभागृह आहे. राज्यसभा हे टिंबटिंब सभागृह आहे. तर मित्रांनो हे स्थायी सभागृह आहे. ऑप्शन क्रमांक ब स्थायी सभागृह आहे. राज्यसभेच्या प्रत्येक सदस्याचा कार्यकाळ किती असतो? तर 6 वर्ष असतो मित्रांनो. लक्षात ठेवा 6 वर्ष. दर किती वर्षांनी राज्यसभेचा आणि टिंबटिंब सदस्य निवृत्त होतात? तर लक्षात ठेवा मित्रांनो, दर 2 वर्षांनी राज्यसभेचे किती? तर लक्षात ठेवा 1/3 सदस्य या ठिकाणी निवृत्त होतात पहा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, राज्यसभेची बैठक सुरू होण्यासाठी आवश्यक किमान सदस्य संख्या म्हणजे? तर याचं योग्य उत्तर काय होईल मित्रांनो? त्यालाच गणसंख्या असं म्हणतात. काय म्हणतात? गणसंख्या. टिंबटिंब ही राज्यसभेची गणसंख्या आहे. तर मित्रांनो कोणती आहे? एकूण सभासद संख्येच्या 1/10 याचं काय पहा? बरोबर उत्तर आहे पहा. हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो. तर कोण असतो? उपराष्ट्रपती. लक्षात ठेवा मित्रांनो, पदसिद्ध सभापती असतो पहा राज्यसभेचा. उपराष्ट्रपतीच्या अनुपस्थितीमध्ये कोण सभापती म्हणून काम पाहतं? सांगा पटकन. त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो राज्यसभेचे उपसभापती. याचं बरोबर उत्तर आहे पहा. उपराष्ट्रपती हा टिंबटिंब. तो उपराष्ट्रपती हा काय असतो? तर लक्षात ठेवा कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसतो पहा. समजलं? नेक्स्ट आहे पहा, लोकसभा हे टिंबटिंब सभागृह आहे. तर मित्रांनो हे अस्थायी सभागृह आहे. कसं आहे? अस्थायी सभागृह आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, लोकसभा सदस्यांचा सर्वसाधारण कार्यकाळ तर किती असतो? 5 वर्ष इतका असतो पहा. नेक्स्ट आहे पहा, एखादे विधेयक धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक लोकसभेचे अध्यक्ष. लोकसभेने मंजूर केलेल्या विधेयकाला राज्यसभा जास्तीत जास्त टिंबटिंब विलंब लावू शकते. तर बघा 6 महिने विलंब लावू शकते पहा. टिंबटिंब विधेयकाचा प्रारंभ राज्यसभेत होऊ शकत नाही. तर धन. ऑप्शन क्रमांक क धन. नेक्स्ट पहा, राज्यसभा सदस्याची निवड करताना टिंबटिंब मतदान करतात. तर विधानसभेचे जे काही सदस्य आहे मित्रांनो हे या ठिकाणी मतदान करतात. राष्ट्रपतीची निवड करताना मतदान कोण करतं? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, लोकसभेचे सदस्य पण करतात म्हणजे जेवढे खासदार आहेत तेवढे, राज्यसभेचे सुद्धा आणि आमदार सुद्धा म्हणजे वरील सर्व. उपराष्ट्रपतीची निवड करताना मतदान कोण करतं? तर लोकसभा सदस्य आणि राज्यसभा सदस्य. समजलं? हे उपराष्ट्रपती निवडतात. राज्यसभेला कोणते अधिकार आहेत? तर मित्रांनो पहा, कायदेविषयक, प्रशासकीय, आर्थिक, संविधानात्मक म्हणजे मित्रांनो वरील सर्व अधिकार हे राज्यसभेला पहा. लक्षात आलं? सर्व अधिकार आहेत. लोकसभेने मंजूर केलेल्या धनविधेयकाला राज्यसभेला किती दिवसाच्या आत निर्णय द्यावा लागतो? तर मित्रांनो लक्षात ठेवा 14 दिवसाच्या आतमध्ये निर्णय द्यावा लागतो. किती? 14. पुढचा प्रश्न मित्रांनो, मंत्रिमंडळाने मांडलेले विधेयक राज्यसभेने नामंजूर केले तर? तर मंत्रिमंडळाला राजीनामा देण्याची गरज नसते पहा. 44व्या घटना दुरुस्तीनुसार मालमत्तेचा अधिकार टिंबटिंब अधिकार न राहता टिंबटिंब अधिकार बनला आहे. तर मित्रांनो मूलभूत आणि विधिविषयक. ऑप्शन क्रमांक अ याचं योग्य उत्तर आहे पहा. लोकसभेला राज्यसभेपेक्षा जास्त अधिकार देण्याचं कारण काय आहे? तर लोकांनी प्रत्यक्ष निवडून दिलेले प्रतिनिधी लोकसभेमध्ये असतात म्हणून याचं योग्य उत्तर आहे पहा. लोकसभेमध्ये विविध राज्यातून निवडून आलेल्या सभासदांची जास्तीत जास्त संख्या किती आहे? तर 530 इतकी पहा. लोकसभेमध्ये केंद्रशासित प्रदेशातून निवडून आलेल्या सभासदांची जास्तीत जास्त संख्या किती असते? तर 20 इतकी असते पहा. पुढचा प्रश्न आहे पहा, लोकसभेची निर्वाचित सदस्य संख्या तर 550 इतकी पहा. राष्ट्रपती लोकसभेमध्ये
कोणत्या जमातीचे प्रतिनिधी नेमू शकतो? तर लक्षात ठेवा मित्रांनो, याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक अँग्लो इंडियन आणि 2 प्रतिनिधी निवडू शकतो पहा. लोकसभेची कमाल सदस्य संख्या लोकसभेची विचारली, तर आत्ताच पाहिलं मित्रांनो आपण 552 कशी कमाल विचारली. लोकसभा सदस्याचं वय किती वर्षापेक्षा कमी असू नये? तर लोकसभेचे जे काही सदस्य आहे त्यांचं वय 25 वर्षापेक्षा कमी असू नये पहा. नेक्स्ट पहा, लोकसभेची सदस्य संख्या निश्चित करण्याचा अधिकार कोणाला असतो? तर संसदेला असतो पहा. राष्ट्रपती मुदतीपूर्व बघा, लोकसभा विसर्जित करू शकतो पहा मुदतीपूर्वच. सर्वसाधारण परिस्थितीमध्ये लोकसभेचा कार्यकाळ किती असतो? तर मित्रांनो लक्षात ठेवा, अजिबात या ठिकाणी वाढवता येत नाही पहा. संकटकालीन परिस्थितीमध्ये लोकसभेचा कार्यकाळ तर संकटकालीनमध्ये 1 वर्षांनी या ठिकाणी वाढवता येतो पहा. संसदेच्या दोन अधिवेशनामध्ये 6 महिन्याच्या अधिक अंतर असलं पाहिजे. संसदेमध्ये अविश्वासाचा ठराव मान्य झाल्यावर काय होतं? तर काय होतं मित्रांनो, सरकार राजीनामा देतं पहा. पाहिलं असेल तर लवकरात लवकर फोनपेमध्ये जा आणि लगेच पेमेंट करा पहा ₹399. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण ह्या PDF तयार केल्यात पहा. आता तुम्ही या ठिकाणी पैशाकडे पाहू नका पहा. इतके पैसे आपण कुठं पण खर्च करू शकतो. त्यामुळे लवकरात लवकर जा फोनपेमध्ये, Google Payमध्ये ₹399 पेमेंट करा आणि लगेच अभ्यासाला लागा पहा. रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा, परंतु अभ्यास करा. कारण की येणारी वेळ बघा या ठिकाणी आपलीच असणार आहे पहा. लवकरात लवकर मित्रांनो सगळ्यांनी या ठिकाणी घेऊन टाका. कारण की कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण फक्त मोजकेच प्रश्न तयार केलेत पहा. रोज तुम्ही 1000 जरी प्रश्न वाचले तर पेपर येईपर्यंत आपली चांगली रिव्हिजन होईल आणि चांगला स्कोर सुद्धा येईल. त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका. वेळ वाया घालवू नका पहा. ही वेळ खूप महत्त्वाची पहा. 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹399 पाठवायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा पेमेंटचा स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे पहा. लगेच मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये सगळे या ठिकाणी पाठवून देईल पहा. लवकरात लवकर घेऊन टाका. वेळ फार कमी आहे. कमी वेळेचा अभ्यास करण्यासाठी आपण या PDF लॉन्च केलेल्या आहेत पहा. तर लगेच फोनपेमध्ये जा. कसलाही विचार करू नका. लगेच घेऊन टाका.